RTI टाक, 10 रुपये खर्च कर, असं कर तसं कर. आता मी 10 रुपये नाही, मी 50 रुपये खर्च केले, 5 वेळा RTI टाकलाय. तर त्याचा मूळ मालक सोडून पाकिस्तानला गेला, म्हणून ती प्रॉपर्टी आम्ही दुसऱ्या कुठल्या तरी अशा व्यक्तीच्या घशात घातली आहे, ज्याचे संबंध काही बाहेर आहेत पाकिस्तानशी. किंवा मला असं म्हणायचं नाही. गोपाळगडचा विषय होऊन आज 1 महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला, आणि शेलारांनी सांगितलेलं आशिष शेलारांनी की 15 दिवसामध्ये अहवाल येणार, आणि मग 25 तारखेपर्यंत आचारसंहिता होती. मग त्यानंतर कारवाई करणार, किल्ला हस्तगत करणार, पण काही झालं नाहीये. आणि जेव्हा माझा हा वाद झाला तेव्हा मला या किल्ल्याबद्दल काही पार्श्वभूमी माहित नव्हती, माझ्याकडे काही अभ्यास नव्हता, समोरचा व्यक्ती कोण आहे काही माहित नव्हतं. पण आज 1 महिन्यानंतर मी थोडासा अभ्यास केला, जसं त्यांनी म्हटलं तसं RTI टाकलं, बऱ्याच गोष्टी केल्या, आणि त्यानंतर आज माझ्याकडे थोडीशी माहिती आहे. तर मी असा विचार करतोय की मी जे काय सांगतोय ते तुम्हाला पण पटेल, किंवा नाही पटलं तर कमेंट करून सांगा, पटलं तर कमेंट करून सांगा. बघूया नक्की हा किल्ला खासगी झाला कसा. तर किल्ला खासगी होण्यापूर्वी आपण जाणून घेऊ की नक्की किल्ला कुठपासून चालत आला. तर उपलब्ध माहितीनुसार असं कळतं की 16व्या दशकामध्ये आदिलशहाने हा किल्ला उभारला, आणि त्यानंतर 1660 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून हा किल्ला जिंकला, आणि त्या किल्ल्याची डागडुजी केली. आणि मग अशी गरज ओळखली की नदी मार्ग, जे दाभोळची खाडी आहे आणि वशिष्ठी नदी आहे, यातून जो नदी मार्ग व्यवहार होतो, त्यासाठी हा किल्ला एक महत्वाचा आहे. आणि किल्ल्याची वैशिष्ट्य असं आहे की समुद्र आणि खाडी एकत्र येतात, त्यामुळे या किल्ल्यावरून सागरी म्हणजे समुद्रातून जो काही व्यवहार चालतो त्याच्यावरती सुद्धा लक्ष ठेवता येईल. म्हणून मग शिवाजी महाराजांनी नंतर त्या किल्ल्याची डागडुजी केली, त्याचे बुरुज चांगले बांधले, आणि मग तो किल्ला वापरामध्ये आला. 1699 पर्यंत हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंडर होता. त्यानंतर सिद्धीने आक्रमण करून हा किल्ला शिवाजी महाराजांकडून स्वतःकडे घेतला, आणि तब्बल 45 वर्ष या किल्ल्यावरती राज्य केलं. आणि मेन गफलत मला तर वाटतं याच काळामध्ये झाली. आणि 1699 पासून जवळपास 1744 1745 पर्यंत हा किल्ला म्हणजे 45 वर्ष सिद्धीच्या अंडर होता. आणि मग त्यानंतर आपले नौसेना प्रमुख, आपले शूर सरखेल तुराजी आंग्रे यांनी 1945 मध्ये हा किल्ला सिद्धीकडून पुन्हा हस्तगत केला आणि स्वराज्यामध्ये पुन्हा विलीन केला. त्यानंतर मग हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात गेला. म्हणजे बघा, पहिले आदिलशहाकडे होता, मग छत्रपती शिवाजी महाराजांकडे आला, मग तो जिंकून घेतला तुळाजी आंग्रेंनी. मग पुन्हा तो पेशव्यांकडे गेला, मग पेशव्यांकडून तो आला इंग्रजांकडे, मग इंग्रजांनी त्याच्यावरती राज्य केलं. मग जेव्हा इंग्रज भारत सोडून गेले, म्हणजे आपल्याला फाळणी झाली आणि भारत पाकिस्तान वेगळं झालं, तोपर्यंत किल्ला देखरेखीखाली होता ब्रिटिश सरकारच्या. आणि जेव्हा फाळणी झाली, तर फाळणीमध्ये असं काय झालं बघा, 1818 मध्ये मराठी शाहीचा अस्त झाला. इंग्रजांनी गोपाळगड ताब्यात घेतला. 1818 मध्ये इंग्रजांनी तो ताब्यात घेतला. तर 1818 आणि जवळपास आपलं 1946 48 आणि 50ला काय झालं, 50ला कायदा आला की जे लोक भारतामधून स्थलांतरित झालेत आणि पाकिस्तानमध्ये गेले, म्हणजे भारत सोडून पाकिस्तानमध्ये गेले, अशा लोकांच्या भारतामध्ये जे काय जमिनी होत्या त्याला इव्हॅक्यू प्रॉपर्टी म्हणतात. म्हणजे मागे राहिलेल्या प्रॉपर्टी, अशा प्रॉपर्टी शासनाने त्यांच्या अंडर घेतल्या. कशासाठी? आता जसे पाकिस्तानवरून लोक, इथून लोक पाकिस्तानला गेले, तसे पाकिस्तानवरूनही काही लोक इकडे आले, इथे राहिले, त्यांचं पुनर्वसन करणं किंवा त्यांना राहायला जागा देणं. तर असे बरेच कॅम्प बांधले गेले, जसं उल्हासनगरला आहे, पुण्याला आहे, बरेच छोटे मोठे कॅम्प बांधले आणि तिकडे त्या लोकांना राहायला जागा दिली. तर मुळात गोपाळगड इंग्रजांच्या ताब्यात होता. त्यानंतर जेव्हा फाळणी झाली तर लोक सोडून गेले, तर सरकारच्या म्हणण्यानुसार आहे की ही इव्हॅक्यू प्रॉपर्टी आहे. म्हणजे एक पाकिस्तानी नागरिक होता, त्याची ती जमीन होती, आणि तो ती जमीन सोडून पाकिस्तानला गेला, म्हणून ती गव्हर्नमेंट त्याची कस्टडियन आहे. असं म्हणतात की गव्हर्नमेंटची पण प्रॉपर्टी नाहीये, गव्हर्नमेंट त्याची कस्टडियन आहे, म्हणजे गव्हर्नमेंटकडे ती प्रॉपर्टी फक्त सांभाळायला होती. मला हे नाही कळत की इंग्रजांच्या काळामध्ये 1818 मध्ये तो किल्ला इंग्रजांच्या ताब्यात होता, मग पाकिस्तानी व्यक्तीच्या अंडर तो किल्ला कसा काय आला, तो व्यक्ती असा पाकिस्तानी, त्याची ती मालकी हक्क कसा काय झाला की तो त्याची जमीन सोडून पाकिस्तानला गेला. आणि गेला तर गेला, नंतर ही प्रॉपर्टी जेव्हा 1960 मध्ये हे झालं, ऑप्शन झालं. तर 1960 मध्ये जेव्हा ऑप्शन झालं, तर त्या ऑप्शन मध्ये एवढा मोठा महाराष्ट्र आहे, एवढं मोठं गाव आहे, एवढं मोठं ते गुहागर आहे, एवढं मोठं ते अंजनवेल आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी बरोबर तो जो मनियार आहे
हुसेन मनियार, त्याचे वडील, त्यांचे वडील, बरोबर त्यांनाच ही प्रॉपर्टी ऑप्शन मध्ये कशी काय विकली गेली. आणि किल्ला जर 1600 पासून होता, त्याचे बुरुज होते, त्याचे अवशेष होते, तर भारत सरकारने त्याची फक्त जमीन कशी काय लिलाव केली आणि त्या जमिनीला इव्हॅक्यू प्रॉपर्टी आणि त्याच्यावरती गुरचरण किंवा फक्त गवताळ जमीन, तर गवताळ जमीन कशी काय ती घोषित केली. म्हणजे एवढा मोठा किल्ला कोणालाच दिसला नाही का? सगळे आंधळे होते, तिथे फक्त गवत येत होतं का? म्हणजे किती जणांचे डोळे, आता काय म्हणू त्याला, बंद होते. एवढा मोठा किल्ला दिसला नाही. त्यांनी म्हणतात की 85 मध्ये ते गवताळ जमीन होती, पण ते 84-83 त्यामध्ये झालं. आणि मग बाजूची जमीनचा लिलाव करायचा होता आणि ही जमीन विकली गेली. अरे सगळी गोष्ट ठीक आहे, पण तुम्ही छोटी गोष्ट नाही करत. एवढा मोठा किल्ला तुम्हाला दिसला कसा नाही? आणि किल्ला एखाद्या पाकिस्तानी, म्हणजे जो मुस्लिम होता त्याच्याच काय म्हणतात त्याचा होता, तो इंडिया सोडून पाकिस्तानमध्ये गेला. मग विकला, तो विकला. तुम्ही विकून विकून त्या मनियारलाच कसा काय विकला? म्हणजे त्याच्यामध्ये कुठला शिंदे नाही, भोसले नाही, कोणी नाही. येऊन जाऊन तो किल्ला त्याच माणसाकडे कसा काय गेला? म्हणजे पुनर्वसित असतात, त्यांना जागा दिली तर समजू शकतो. आता हा पुनर्वसित आहे का? हा पाकिस्तान मधून इथे आलाय का? जे सरकारने त्याला ही जागा दिली. आणि जागा दिली तर दिली. आता 1960 पासून आज 2026 आहे, 66 वर्ष झाले. 66 वर्षामध्ये कोणाला दिसलं नाही का का ती गवताळ जमीन नाहीये, तिथे किल्ला आहे. तर त्या किल्ल्याच्या आतमध्ये झाडांचं वय बघितलं तर झाडांचं वय, आता काही झाडांचं वय कागदपत्रांमध्ये दाखवत आहेत की काही झाडांचं वय 20 वर्ष आहे, काही झाडांचं वय 13 वर्ष आहे, सगळ्या जुन्या झाडांचं वय 100-100 वर्ष आहे. मग 60 वर्षापूर्वी तिथे झाडं नव्हती असं दिसतंय की तिथे झाडं नव्हती. ही झाडं नंतर लावली गेली. तर जेव्हा झाडं लावत होते तेव्हा तिकडचं सरकार, जे काय लोकल अथॉरिटी, ते झोपलं होतं का? की सगळ्यांनी मिळून तिथे झाडं लावली आणि मग ग्रामीण लोकांना रोजगार मिळतो म्हणून तिकडची लोक काही बोलली नाही. म्हणजे नक्की काय झालं? आता जे त्या काळचे तलाठी होते, जे कोणी होते, त्यांनी याच्यामध्ये असं काय गोलमाल, हे भाई सब गोलमाल हे केलं की हे सगळं विकून मोकळे झाले. आता ही गोष्ट मी तेव्हा बोलत होतो तेव्हा मला काय त्याचं नॉलेजच नव्हतं. आता मी, जसं त्यांनी मला व्हिडिओमध्ये वरडून वरडून सांगितलं ना की बाबा तू असं कर, आरटीआय टाक, 10 रुपये कर, खर्च कर, असं कर, तसं कर. आता मी 10 रुपये नाही, मी 50 रुपये खर्च केलेत, 5 वेळा आरटीआय टाकलाय. आणि 5 वेळा आरटीआय टाकून मला ही माहिती हातात पडली की तिकडची बागही काय अशी मोठी काय पुरातन बाग नाही, त्यांनी आता लावलेली बाग आहे. त्याच्या आधी झाडं एवढी नव्हती. आणि काही झाडं तर अशीच आलेली आहेत जी त्यांनी लावली पण नाही. आणि तो सरकारकडे ज्या गोष्टी मागतोय, तर फक्त जागा ही कशी काय कुठली विकू शकतो? आता तो म्हणतो भिंती माझ्या नाही आहेत, पण जागा माझी आहे. तर असं कुठलं सरकार आहे ज्यांना भिंती दिसत नाही आणि त्यांनी फक्त जागा विकली? सामान्य माणसाने साधे हातगाडे लावले किंवा बांबूचे आणि ताडपत्रीचे काय शेड टाकले, तर सरकारला ते अतिक्रमण दिसतं, सगळं दिसतं. ह्या माणसाने किल्ल्याच्या खालची अख्खी जमीन घेतली स्वतःकडे आणि 66 वर्ष सरकारला हे दिसलं नाही. आणि आता एवढं सगळं झालं आणि सरकार खोटं आश्वासन देतं, 15 दिवसामध्ये अहवाल सादर करू, 25 तारखेनंतर हे करू, 26 तारखेनंतर ते करू. भाई तुम्हाला पांढऱ्या पट्ट्या दिसतात, तुम्हाला सगळं दिसतं, हे दिसतं, ते दिसतं. तुम्हाला इथे जातीवाद नाहीये म्हणून तुम्हाला इथे लक्ष नाही घालायचंय का? की कोणीतरी येतंय, हा किल्ला हस्तगत करतंय आणि काहीही बोलतंय, किल्ला माझा आहे, हे माझा आहे, ते माझा आहे. कुठे आहे त्याची जमीन? म्हणजे तुम्हाला म्हणायचं का की तो जो माणूस होता, इव्हॅक्यू प्रॉपर्टी आहे, म्हणजे तो त्याचा मूळ मालक सोडून पाकिस्तानला गेला म्हणून ती प्रॉपर्टी आम्ही दुसऱ्या कुठल्या तरी अशा व्यक्तीच्या घशात घातली आहे, ज्याचे संबंध काही बाहेर आहेत पाकिस्तानशी, किंवा मला असं म्हणायचं नाहीये. पण मग असं का होतंय की एवढं सगळं होऊन सुद्धा सरकार त्याच्यावर काही निर्णय का नाही घेते? सरकारच्या बाजूने काहीच येत नाहीये. मला असं वाटतं सरकारने यावरती काही तरी ऍक्शन घ्यायला पाहिजे. त्यांनी मला ओरडून ओरडून सांगितलं ना, तुम्ही कायदेशीर बघा, कायदेशीर बघा. मी सगळं जमा केलंय. मग आता मला दाखवावं त्या माणसाकडे कशी काय आली प्रॉपर्टी आणि सरकार काय करतंय. मी अपेक्षा करतो की सरकार यावर काहीतरी करेल.